कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मागे शाळेत मन लावून शिक, मस्ती करायची नाही, वेळेवर खात जा आणि शाळा सुटल्यावर सरळ सरळ घरचा रस्ता धरायचा, बहिणींची वाट बघत इकडे तिकडे उणगायचं नाही, थेट घरी जायचं, हेच ना? जाऊ आता मागे जाताना येऊ का म्हणायचं असते आगाव। बाय। धनू ठीक आहे, 10 रुपये। 10 रुपये? दादा रोज एवढं पैसे देतोस, कुठं खर्च करू मी? तुला पाहिजे ते घे की, मैत्रिणींना पार्टी दे आणि राहिलेलं जपून ठेव। काय पण कर, बाहेरचं खाऊ नको। येऊ काय? बाहेरचं नाही खायचं, मग काय फायदा? येते दादा। तुला आय लव्ह यू कोण बोललेलं? दादा तुला कोणी सांगितलंय? अगं 4 बहिणींचा भाऊ आहे मी, सगळीकडे लक्ष असते माझं। ज्या मुलांना तुला काल आय लव्ह यू म्हटलं त्या मुलाबद्दल दादाला सांगितलं तर त्याचं पण काही खरं नाही। म्हणजे तू झोपेत ऐकलंय हे सगळं? तुमच्यासाठी डोळ्यासोबत कानात बी तेल घालून जागा असतोय, मी असं झोपून राहिलो ना, तुमची रक्षा कशी करणार? आज बघतो त्या पोराकडे ज्यानं तुला आय लव्ह यू बोललाय। दादा कोण आहे तो? दाखव मला। दादा राहू दे ना आता। दाखव म्हणलं ना, ते कुणीतरी माझ्या बहिणीची छेड काढली राहू दे म्हणतेस वे? सांग लवकर कोण आहे तो? दादा अरे दाखव। कुठं आहे? तू माझ्या बहिणीला आय लव्ह यू बोललास, तुझी हिंमत कशी झाली? एखाद्याच्या बहिणीची कुणी छेड काढली तर त्या भावाला किती त्रास होतो याची कल्पना आहे का तुला? भावाला जेव्हा 1 नाही 2 नाही 4 बहिणी असतात ना, तो त्याला रात्रभर झोप लागत नाही। गेले कित्येक वर्ष मी बहिणींच्या काळजीने एक दिवस शांत झोपलेलो नाही। आपल्या बहिणीचं जोपर्यंत चांगल्या मुलाशी लग्न लावून देत नाही ना, तोपर्यंत त्या भावाला अन्नाचा घास गोड लागत नाही। अरे आपल्या बहिणी खराबारी जातात, त्या परत येईपर्यंत त्या कुठे असतील? त्यांना कुणी काय केलं तर नसेल ना, त्यांना कुणी त्रास तर दिला नसेल ना? असे प्रश्न डीजे पेक्षा मोठ्या आवाजात भावाचे मेंदूत डान्स करत असतात। शेवटचं सांगतोय, इथनं पुढं कुणाच्याच बहिणीच्या मागे फिरायचं नाही। मला वचन दे। मन सारे भारतीय माझे बांधव आहेत, माझे बंधू आहे, जगातल्या सगळ्या मुली जगातल्या सगळ्या मुली माझ्या बहिणी आहेत, माझ्या बहिणी आहेत। हा, आज माझा मूड चांगला होता म्हणून वाचलायस काय? ला काम असं लहान मुलांच्या डोळ्यात पाणी नाही चांगलं दिसत, हसत राहायचं काय? हस हस की हस, अरे हस। जा ओ रे बाळा माझ्या, ओ काय झालं काय झालं?
समजलं डॉक्टरांना देव का मानतात ते. मॅम तुम्हाला डीन सरांनी केबिन मध्ये बोलवलंय. आले. मे आय कम इन सर? डॉक्टर तुळजा प्लीज कम. हॅव अ सीट. अभिनंदन, तू MBBS झालीस. नाव यू आर अ ट्रेंड सर्जन. थँक्यू सो मच सर. आता गावाखेड्याकडे जाऊन 1 वर्षाच्या इंटर्नशिपच्या तयारीला लागा. शुअर सर, आय एम व्हेरी एक्साइटेड. येस प्लीज थँक्यू. कॅरी ऑन. हॅलो आई. तुळजा, तुला कायमच घरी निघून ये असा निरोप दिलाय मालकाने. आई पण माझी इंटर्नशिप बाकी आहे अजून. तू आजच्या आज घरी निघून ये असं सांगितलंय त्यांनी. आणि तुला त्यांचा स्वभाव माहितीये. तू नाही आलीस तर ते तिकडे येतील. आई पण प्लीज ना तू काय. तुळजा, ते कुणाचं बी काय बी ऐकणार नाही. आत्या सूर्या, तू आता तेवढाच. अरे होय, आज उपवास असतो ना माझा. म्हणलं दर्शन घेऊन यावं. त्यातनं आज तुळजा येते ना शहरातनं. ती आली की परत काही वेळ होणार नाही म्हणून आले. तुळजा येते. आली पण असं स्टँडवर. तिला आणायला गाडी पाठवलीये. बर चल, मी पटकन दर्शन घेते. लवकर घरी जायला पाहिजे. दादा, त्या तुळजाचा विषय काय रे नेमका? म्हणजे तिच्यात असं काय आहे की तिचं नाव घेतलं की तुझ्या चेहऱ्यावरची कळी खुलती? अरे तुळजा आहे जशी, तिच्या नावात, तिच्या चेहऱ्यात, तिच्या स्वभावात ना एक वेगळीच जादू आहे. तुम्हाला माहितीये काय? की बारका असताना मला सगळी घरातली चिडवायची, तुळजा तुझी बायको आहे, मोठं झालं तिच्याशीच लग्न होणार आहे म्हणून. आणि मला बी खरं वाटायला लागलं लागा, मी बी तिच्यावर प्रेम करायला लागलो. पण आता कळतंय रे, आम्ही कधीच एक होऊ शकत नाही. अरे कुठे ती शहरातली डॉक्टर आणि कुठे यो अडाणी गावातला दुकानदार. मी कधीच तिच्या उंचीला नाही पोहोचू शकत. ए नाही नाही दादा, असं काय नाही. अरे तुझ्यात काहीच कमी नाही. सगळं देव आहे तुझ्या पाठीची. काय रे, गावातल्या दुकानातलं एक पोरग आणि शहरात शिकलेली एक पोरगी, त्यांची जुळणार एक जबरदस्त जोडी. झुरते उडते तुझ्यासाठी मनग, नकळते तुला झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.